नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. कामगारांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे प्रतिपादन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी कर्मचाऱ्यांच्या जाहीर मेळाव्यात केले. महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगरपंचायत कर्मचारी आणि संवर्ग संघर्ष समिती आणि म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत 20 मार्च रोजी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये मंजूर झालेल्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी पनवेल महानगरपालिकेसह कोकण विभागीय नगरपालिका, नगरपंचायत कामगार कर्मचाऱ्यांचा जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे आयोजन पनवेल तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक हॉलमध्ये म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी संपन्न झाला. या मेळाव्याला आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर उपस्थित होते. यावेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पूर्ण ताकदनिशी प्रयत्न करू असे आश्वासन दिले. भारतीय जनता पार्टी कामोठे शहराच्या वतीने मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर सेक्टर 6 येथील लोकनेते रामशेठ ठाकूर शाळेच्या पाठीमागे असलेल्या समाज मंदिरामध्ये संपन्न झाले. या शिबिराला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत शिबिराच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, माजी नगरसेवक विकास खरत, युवा नेते हॅप्पी सिंग यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून याचा लाभ अनेकांनी घेतला. पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात 1 जुलै ते 31 ऑगस्ट दरम्यान स्वच्छ भारत मिशन अर्बन 2.0 अंतर्गत सफाई अपनाव बीमारी भगाव अभियान राबवले जात आहे. या अभियानाअंतर्गत विविध ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. तसेच महापालिकेच्या गुजराती शाळेमध्ये पोस्टर मेकिंग स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वृक्षदिंडी आणि टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. गेल्या काही दिवसांमध्ये महापालिका कार्यक्षेत्रातील 4ही प्रभागातील तलाव, विसर्जन घाट, रहिवासी भाग, वाहतुकीची केंद्र, बाजारपेठा, फ्लायओव्हर्स, उद्याने अशा विविध ठिकाणी विशेष स्वच्छता अभियान घेतले जात आहेत. महापालिकेच्या गुजराती प्राथमिक शाळा क्रमांक 9 मध्ये वृक्षारोपण आणि वृक्षदिंडी काढण्यात आली. तसेच पोस्टर मेकिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली. टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रासहित 23 ठिकाणी सफाई कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये सफाई कर्मचाऱ्यांचे रक्त चाचण्या, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल अशा विविध चाचण्या करून शरीर तपासणी करण्यात आली. कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांची भेट घेऊन रेल्वे समस्यांचे निवेदन देऊन त्या तातडीने सोडवण्यासाठी साकडे घातले आहे. यावेळी अनेक कर्जतकरांनी त्यांच्या समस्यांचे निवेदन दिले. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांनी शनिवारी कर्जत रेल्वे स्थानकाला भेट दिली. यावेळी माजी आमदार सुरेश लाड यांनी त्यांची भेट घेतली. आदींनी त्यांची भेट घेत निवेदन दिले. या निवेदनात कोरोनाच्या पूर्वी असलेल्या गाड्यांचा थांबा परत देणे, तसेच कोरोनाच्या पूर्वी असलेल्या रद्द केलेल्या गाड्या सुरू करणे, कर्जत कल्याण, कर्जत ठाणे शटल सेवा सुरू करणे, रात्री 11:15 नंतर कर्जत ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल सुरू करणे, कर्जत खोपोली आणि कर्जत CST दरम्यान जास्त गॅप असलेल्यामध्ये लोकल गाड्या सुरू करणे, कर्जत येथे रॅम्प लिफ्टची सुविधा उपलब्ध करून देणे, भुयारी मार्गाचे काम लवकर करणे, ज्येष्ठ नागरिकांची असलेली लांब पल्ल्याच्या गाड्यांची सवलत पुन्हा सुरू करणे यासारख्या मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष राजेश भगत, किसान सेल जिल्हाध्यक्ष अतुल बडगुजर, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे, माजी नगरसेवक नितीन प्रमार, सरपंच प्रमिला बोराडे, रेल्वे समस्या सोडवणारे पंकज ओसवाल, राजू ठाणगे, दिनेश भरकले उपस्थित होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या मागणीनुसार पनवेल तालुक्यातील 14 रस्त्यांच्या विकास कामांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 अंतर्गत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे जवळपास 50 कोटी रुपये खर्च करून या रस्त्यांची दर्जोन्नती होणार आहे. त्यानुसार प्रजिमा 13 ते चिंचवली तर्फे तळोजा, शिरवली वांगणी तर्फे तळोजा रस्ता, राज्यमार्ग 103 ते वाजे, चेरवली वाजापूर, पिंपळवाडी रस्ता, राज्यमार्ग 13 ते शांतीवन भानघर, चिंचवली तर्फे वाजे रस्ता, वावंजे ते मानपडा रस्ता,
इजिमा 21 ते नितळस रस्ता, वाजे ते बकुळवाडी रस्ता, राज्यमार्ग 85 ते कानपोली रस्ता, राज्यमार्ग 103 ते खुटल्याचा पाडा रस्ता, राज्यमार्ग 85 ते हेदुटणे रस्ता, राज्यमार्ग 103 ते सांगटोली रस्ता, राज्यमार्ग 103 ते धोदाणी रस्ता, राज्यमार्ग 103 ते बोनशेत रस्ता, धोदाणी ते चिंचवाडी रस्ता, राज्यमार्ग 103 ते भोकरपाडा रस्ता या सर्व रस्त्यांचा विकास होणार आहे। या रस्त्यांच्या कामासाठी निधी देण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली होती। त्यांची मागणी आणि पाठपुराव्यामुळे 50 कोटी रुपयांच्या कामांना ग्रामविकास विभागाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली असून तसा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे। लवकरच या कामांची निविदा प्रसिद्ध होऊन या रस्त्यांच्या विकास कामाला सुरुवात होणार आहे। या मंजुरीबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि राज्य सरकार आणि शासनाचे आभार मानले आहेत। खोपोली शहरातील कचरा संकलन नगर परिषदेप्रमाणे खोपोलीकरांची डोकेदुखीचा विषय ठरला आहे। शहराच्या बहुतांश भागात अनेक मोकळ्या जागेवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकलेला आढळून येत आहे, तर या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। याला नागरिकही जबाबदार असल्याचे नगर परिषद प्रशासनाने मुद्दा उपस्थित केल्याने खोपोली कचरा हा विषय आता नक्कीच सर्वांचा डोकेदुखीचा ठरल्याने यावर तातडीने उपाययोजना करावी, अन्यथा खोपोली खालापूर संघर्ष समितीच्या वतीने नगर परिषद कार्यालयात कचरा फेक आंदोलन करण्यात येईल असा अंतिम इशारा समितीच्या वतीने नगर परिषद प्रशासनाला देण्यात आला आहे। याबाबतचे निवेदन अलीकडेच आरोग्य विभागाला घेण्यात आले आहे। दरम्यान खोपोलीच्या विविध भागात उघड्या जागेवर कचरा टाकण्यात येतो। याबाबत आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले की घंटागाडी प्रत्येक प्रभागात जात असून नागरिक घंटागाडीत कचरा टाकत नसून उघड्यावर कचरा टाकत असल्याने हा प्रश्न उद्भवत असल्याचे सांगण्यात आले। लवकरच मंडईजवळ कचऱ्याची एक गाडी उभी करण्यात येईल, त्यातच व्यापाऱ्यांनी आपला कचरा टाकावा असे आवाहन करण्यात आले आहे। जून महिन्यात नवी मुंबई शहरात आणि धरणात पावसाचे प्रमाण कमी असल्याने सर्वांचेच डोळे पावसाकडे लागले होते। नवी मुंबई शहरात गेल्या वर्षीच्या तुलनेत जून महिन्यात कमी पाऊस झाला, त्यामुळे आधीच सुरू असलेल्या पाणी कपातीत वाढ होणार की काय असा प्रश्न नवी मुंबईकरांना पडला होता। परंतु मागील काही दिवसांपासून मोरबे धरण परिसरात दमदार पाऊस होत असून मोरबे धरण 51% भरले आहे, त्यामुळे यंदाही मोरबे धरण 100% भरण्याचे अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत। नवी मुंबई शहरात जून महिना संपल्यानंतरही आवश्यक तेवढा पाऊस झाला नाही, त्यामुळे मोरबे धरणातला साठाही कमी होऊ लागला होता। गेल्या वर्षीच्या तुलनेत मोरबे आणि शहरातही कमी पाऊस झाला असल्याने प्रशासनाची चिंता वाढली होती। त्यामुळे शहरात आणि मोरबे धरण परिसरातही पावसाचे प्रमाण कमी असल्याने पालिकाही योग्य खबरदारी घेत असून दैनंदिन पाऊस तसेच पाणी पुरवठा याबाबत बारकाईने लक्ष ठेवून असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे। रोहा दिवा गाडी नव्या वेळेनुसार सुरू झाली असून याबद्दल रोहा शहर भाजपच्या वतीने रेल्वे प्रशासनाचे आभार मानण्यात आले आहे। रोहेकर प्रवाशांच्या मागणीवरून तसेच भाजप रोहे शहराच्या पाठपुराव्यामुळे दुपारी 4:40 सुटणारी रोहा दिवा पॅसेंजर गाडी शनिवारपासून मध्य रेल्वेच्या नवीन वेळापत्रकानुसार 3:55 रोहे स्थानकातून सुटली। त्यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होईल आणि प्रवासी इच्छित स्थळी वेळेवर पोहोचतील, यामुळे रोहेकरांमध्ये समाधान व्यक्त होत आहे असे भाजप शहर अध्यक्ष आणि रोहा रेल्वे स्थानक सल्लागार समिती सदस्य यज्ञेश जी भान यांनी सांगितले। यावेळी माजी उपनगराध्यक्ष वसंतराव शेलार, सल्लागार विनायक बेडेकर, उपशहराध्यक्ष उमेश शेडगे, तालुका चिटणीस दिनकर खारिवले, शशिकांत बोंडकर, दादा कुलकर्णी तसेच भाजपचे श्रेष्ठ कार्यकर्ते स्थानकात उपस्थित होते। लांबलेल्या पावसामुळे भात लावणीची कामे देखील यंदा उशिरा सुरू झाली आहेत। मागील 2 दिवसांपासून तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने भात लागवणीची कामे सुरू झाली आहेत। तसेच 70% लावणीची कामे पूर्ण झाली असून काही शेतकऱ्यांनी पारंपरिक भात लागवडीपेक्षा आधुनिक पद्धतीने भात लागवड करण्यावर भर दिल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। उरण तालुका हा अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला तालुका आहे।
या तालुक्यातील बहुतांश लोक हे आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी भात शेतीबरोबर मासेमारीचा व्यवसाय करत आहेत। चिरनेर आणि चांडजे जिल्हा परिषद मतदारसंघातील गावातील बहुतांश शेतकरी हे आजही आपल्या पारंपरिक भात शेती आणि मासेमारीचा व्यवसाय करत आहेत। यावर्षी जून महिना कोरडा गेल्याने भात पेरणीबरोबर भात लावणीची कामे खोळंबली होती। जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार सुरुवात केल्याने भाताची रोपे बहरली असल्याने शेतकऱ्यांनी भात नांगरणीबरोबर भात लावणीच्या कामाला सुरुवात केल्याचे चित्र सर्रास पाहावयास मिळत असून जवळजवळ 70% लावणीची कामे पूर्ण झाली आहेत।